ज्ञानामध्ये समाधी आहे, योगामध्ये आहे आणि भक्तीमध्ये सुद्धा समाधी आहे. पण फरक आहे, योग्याची समाधी फक्त एकट्या करताच आहे. योगी जेव्हा समाधीमध्ये जातो एकटाच समाधीचा आनंद घेतो. उदाहरणामध्ये चांगदेव महाराज. ज्ञानाची समाधी ही दोघा करता आहे, एक ज्ञान सांगणारा आणि ज्ञान ऐकणारा, दोघा करता समाधी आहे. म्हणून तर ते जी परंपरा चालत आलेली होती, एकानं ज्ञान दुसऱ्याला सांगायचं, एकानं ज्ञान दुसऱ्याला सांगायचं, ही परंपरा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, एकच शिष्य. आणि भक्तीमध्ये समाधी सर्वांनाच लागते, सांगणारालाही लागते, हजारो नाही लाखो ऐकणारे श्रोते असू द्या, त्या सर्वांना भक्तीची समाधी लागते.